घर पडायची कारण काय? पण त्यांचा बाप मेला, मुलंही मेली, मग घर नाही पडलं तर कोण काय करेल? ही तर जीव गुतला आपलं घरदारी. आपण जर नसलो तर युवच होती का घराची. काही पोट भरायला गेली, शाळेत गेली. आपल्याला उद्या पोर बरं झाली तर आपलं देव कुठे ते आपल्याला सुधारला पाहिजे. केळ खाणार आपण खातो असंच चालणार आणि ती साल आहे ना आपल्या डोक्यावर टाकणार. एवढं छान दिसताय तुम्ही. मला जॉनी जॉनी यस पप्पा. इथे सगळं नो पप्पा. माळ्याची उपदावली कोथडी आहे ना, बघायलाच मिळत नाही कुठे. नाही मिळत, नाही मिळत. तुम्ही चालताना त्या घराचा दाराचा उंबऱ्याचा आधार घेतला की उंबरा किंवा दार आता निराधार झालंय, त्याला पण आधार हवाय. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही मागची फणसं पाहून नक्कीच काहीतरी वेगळं वाटलं असेल की हा वाटसरू नक्की आज आलाय कुठं. तर हा वाटसरू येऊन पोचलेला आहे वेल्हे तालुक्यातील माणगाव. या माणगावचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव पूर्णपणे बांबूंच्या बेटाने वेढलेलं आहे. बांबू आहे ना असे एकमेकाच्या हातात हात घालून आपलं स्वागत करतात का काय असं वाटतंय. पूर्ण बांबूमध्ये हरवलेलं गाव म्हणजे माणगाव असं म्हणलं तर वावगं ठरू नये. गावात घरं आहेत, पण या घरांचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला कळेलच. म्हणजे इथं जुनी पण घरं आहेत, नवीन पण घरं आहेत, पण त्या जुन्या घरामध्ये एक वैशिष्ट्य आहे, दडलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा वेल्हे तालुक्यातील ह्या आगळ्या वेगळ्या गावात पोचण्यासाठी पुणे शहरापासून जवळपास 2-2.5 तासांचा प्रवास आणि 80 किलोमीटरचं अंतर कापावं लागतं. तालुक्यातील सीमेपासून केवळ 4 किलोमीटर दूर हे माणगाव पानशेत धरणाच्या बाजूला वसलेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागतासाठी उभी असलेली बांबूची वनं दिसली. एका वेगळ्याच प्रदेशात आल्याचा भास झाला. गावात प्रवेश केल्यानंतर एका छोट्याशा घराने लक्ष वेधून घेतलं. कारवीच्या भिंतीला शेणामातीच्या मायेनं केलेलं सारवण आणि त्यावर काढलेलं नक्षीकाम पाहून फार छान वाटलं. कौलारू घरांच्या समोर सारवलेलं अंगण आजकाल दुर्मिळ होत चाललंय. एवढ्या दुर्गम भागात पोटा पाण्यासाठी काय साधन असावे हा विचार मनात आला. काय करीत असतील ही वयस्कर माणसं 4 पैसे कमवायला? गाव करायचं, नाही करायचं गाव म्हणजे पाळी करायचं गावाची अशी. नाही पहिल्याने बलूच्या होती लोक. बोलू त्या हा आता कसे आहेत, त्यांच्या घरी जावं लागतंय तेव्हा आपले दाढी लोक करतात. हा बरोबर. आता मला उलगडलं की तुमचा व्यवसाय आपला ह्या नाव्याचा, मग त्यांच्या घरी जाऊन तुम्ही बलुतेव काम करायचं. घरी जावं. हा पण आता ठीक आहे बाबा, बलुतेव काम करायचं, मग पोटासाठी लागणारं धान्य बिन्य कुठं तुम्हाला मिळत होतं? ते कोणाचं आणायचं ना, ते मिळायचं ते. मग हक्काची जागा नव्हतीच काय? नाही, हक्काची जागा नाही. कसं आहे मावशी, आता आजकालचं प्रत्येकाचं सिमेंटचं घर पाहिजे असं प्रत्येकाची इच्छा असते. मग भले ते एवढं बारीक का असा ना, पण सिमेंटच पाहिजे. पण तुम्ही अजूनही अंगण जपलंय, हे खूड जपलाय आणि त्या खुडाला ते नक्षीकाम काढून पण छान छान डिझाईन केली. पण ह्या घराला जे गोडवा आहे त्या सिमेंटला कुठे आहे दावा? नाही. किती घर आहेत तिथं? 100 घर आहेत. 100 घर आहेत आणि शाळेत पोरं 2च आहेत. शाळेत 2च आहेत. आता पोरं खाली गेलीत. आता इथं पहिली पर्यंत होती, मग 7वी पर्यंत झाली. आता जास्त शिक्षणाला गेली खाली. काही पोट भरायला गेली, शाळेत गेली. गावाशी बोच पडली. हा आता एवढा मोठा घरात तुम्ही एकटं असता व्हय? पोरं येतात ना. पण आता कोण एकटंच आहे तुम्ही? आता एकच, आता परवाच गेलं. हा मग तुमचं खायचं प्यायचं आणून देतात. नाही स्वयंपाकाचं कोण करतं? मग स्वयंपाकाचं मीच करते. होतंय का आता? मग करायचं बसून करायचं, उली उंडळ. दुसरा काय उद्योग असतो? मग काहीच नाही. चांगलं जपले बाबा घर तुम्ही.
इथं एक हे इकडून नुसती गरज होती. ते आता पुण्याला गेल्यापासून आता हे झाले. ते घर कोणी आहे तिथे मग आता नाही ते कामाला गेले. हा घरी कोणी इथं. पण इकडं एवढं चांगलं आहे ना की प्रत्येकाच्या घरी सारवलेलं हे व्यवस्थित. हे बघ इकडे पण एक. दुपारची वेळ असल्याने बरीच घरं बंद होती. पुढं गेल्यावर रस्त्यात झोपलेले बाबा नजरेला पडले. बाबा काय ऊन लागते का? काय ऊन लागते? मग काय निवांत पडला आपला थंडगार ठिकाणी. मग आता काय करायचं? हा तुमचा इसी हा इशीच आहे. हा गावात फक्त इथं ते मात्र माणसाचे. मग कोण आहे इकडे? तर कुठे गेली? त्यांनी झाली पुण्याला आणि सगळीकडे पाणी. पैसा कमवायला. पैसा काय इकडे? का काय इकडे दगडी या इकडे काय राहते? तुम्ही नाही माणसं माणसं असून काय करायचं? तिकडं 2 आज्या भेटल्या म्हणले आमचंही कोण नाही इथं सगळी पुण्याला. म्हणजे गावात माणसं आहेत का नाहीत? आहेत ना तशी आता हे पोरांचं शिक्षण झालेलं आहे. इथं काय शिक्षणाला काय आहे इथं? आता 10वी 7वी 8वी 9वी इथं कुठलं शिक्षण काय आहे का? तेव्हा शाळेत लय 2-3 शिक्षक होतं. मग गेली जसे मुलांचं शिक्षण वाढत गेलं त्याचं शाळाच नाही 7वी पर्यंत होती. मग गेली ते आपली खाली पुण्याला शहरा बाजारावर. मग इथं कोणी आता कोणाचीच मुलं आधी किती मुलं होती म्हणले? 65 होती. मी 65 मुलांचं जेवण केले. आता किती आहेत? आता किती 2 आहेत ते पण नाही शाळेत. तर शिक्षक येतो आपला आला की खाणं कुठनं की तो चालला निघून. काय त्याचा तरी काय त्याचा काय दोष आहे? त्याचा काय दोष आहे? आपली बाय पोरं इंग्लिश मिडियमला. हा मराठी कोण शिकते तेव्हा? आता मराठी कोण शिकते? जॉनी जॉनी यस पप्पा. हा इथे सुगर नो पप्पा. नाही मग माणसाने गाव सोडायचं कारण काय? पण शाळा नाही का? मुलांची शाळा शिक्षण व्हाय ना तुम्हाला काय करायचं? आता ह्यांनी पण दिवस काढले की इथं. त्यांनी काढला आता जी काढतात का? आता मीच अगदी इथून निघून 40 वर्ष मुंबई केली. बोला किती? 40 वर्ष. आताची मग परत काय आला मग? मग आता तिकडे काय आपल्याला होतंय का? मग ते काय जीव गोतलाय? आता कुठला येतं? घर आहे, भूमी आहे. मग तेच मला म्हणायचं ना, तुमची भूमी आहे ना, मग परत यायला पाहिजे ना भूमीसाठी. मग भूमीसाठीच आलो ना. आता तुम्ही आला पण पुढची पिढी येईन का? पुढची पिढी ती कवा काळानं आम्ही ज्या वेळेला म्हातारा होत तशी तर येणारच. नाही येणार ती. काय माहिती आता घरं मिळली त्यांना. आता त्यांना कसं आहे, डोक्यावर पंखा पाहिजे, बटन दाबलं की टीव्ही पाहिजे, लाईट चालू पाहिजे, गरम पाणी पाहिजे. बहुतेक सर्वच घरांना कुलप लावलेली दिसली. तरुण माणसं औषधाला सुद्धा नजरेला पडली नाहीत. बंद दारासमोरून पुढे चालत राहिलो. एक गोष्ट मात्र लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे प्रत्येक सारवलेल्या घरावर कुंकवानी किंवा चुन्यानी केलेलं नक्षीकाम. आता मी हे पाहिलं ना, आता प्रत्येकाने सारवलंय आणि त्याला हळदी कुंकू लावलंय. त्याच्या मागचं कारण काय? ते लावायच लागतं आमच्या इकडं. सारवलं ना, शेणाने सारवायचं आणि नंतर मग हळदी कुंकू लावायचं. पण त्याच्या मागे प्रथा किंवा काय परंपरा आहे का? पहिल्यापासूनच होते, पहिल्यापासूनच आमच्याकडे आहे. आम्ही चुलीला चूल सारवली तरी चुलीला पण लावतो हळदी कुंकू. त्याच्यानंतर असं काय बाहेर तुळशीला तिथं लावायचं, असं करतो आम्ही. आता इथं बघितलं ना, प्रत्येक घराला चांगलं अंगण पण आहे. चुना कालवायचा आणि मग त्या काटकीने अशा रेगा काढायच्या. असं आहे का? हा, पहिल्यापासूनच. आता कोण, आता ही गरज आल्यानंतर कोण करतंय, पण आता पहिलं आम्ही करायचो अशी. इकडे एसटी बिष्टी येत नाही. इष्टी येते एकच टाइम सकाळी. ती पण कधी आली तर येते ना, तर 2-2 दिवस 3-3 दिवस येते पण नाही. एकच टाइम. एकच टाइम. ती पण येत नाही. ती आली तरी येते ना, तर नाहीच. मग आमच्या लोकांचं लय आले येतं इकडे. मग जायचं याचं कसं करतो? आता काय करायचं, आली गाडी तर जायचं ना, तर अशी कुणाचे भेटले तर मग त्या गाडीनी मग जायचं. इथं बाजार करायला कुठली? बाजार आम्हाला 500 हिथं नाही, आधी मध्ये. मग काय जवळ आहे 500 तवा? मग आता काय गाडी करायचं? पण नाही म्हणताय तुम्ही? गाडी मग तेच सांगते ना, कधी आली तर रोजही येते आणि नाही तर मग 4-4 दिवस येतही नाही. हिथं जीव गुतला आपलं घरदारी. आपण जर नसलो तर युवच होती का घराची? हा, नाहीतर मग असं होते बघा, ते पडले इथे. हा, ते कसं पडलंय. मग आपण जर नाही त्याची वच केली तर आपलं कोण करणार तिथे? आता पोरं आहेत नोकरीवाली, ती काय येणार आहेत का? नाही ना. आपलं आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हा, आता आपण पहिल्यापासून केलंय. ही कहाणी एका घराची नाहीये किंवा एका गावाची नाहीये. प्रत्येक गावात हेच आहे.
आपण जर गावात प्रवेश केला ना तर हाताच्या बोटावर मोजणे इतकी माणसं भेटतात आणि ती पण वयस्कर. माणूस शहरात गेला, पैसा कमवला, सुखी झाला. तो खरंच सुखी झाला का ते ह्या घरांना विचारा, या पडक्या घरांना, या उमऱ्याला विचारा. ज्या घरांनी कधी राजवैभव भोगला असेल ती घरं आता अशी ओस पडल्यात. कारण एकच की त्यांना सांभाळणारं कोण नाही, त्यांची काळजी घेणारं कोण नाही. पैसा कमवायच्या नादात माणूस शहराकडे गेला, पण जुन्या घरांना, ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला त्या घरांना तो विसरला. कधीतरी येऊन विचारा या जोत्यांना, या चिऱ्यांना की खरंच आम्ही तुम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्ही सुखी आहात का. त्या चिऱ्यांकडनं खरं उत्तर मिळेल तुम्हाला. पडक्या अवस्थेतलं एक घर कुणाची तरी वाट बघते, पुन्हा कोणतरी येईल आणि मला माझं गतवैभव प्राप्त करून देईल आणि मी ते सुवर्ण दिवस पुन्हा एकदा अनुभवीन असं या घरांना वाटतंय. पंखात बळ आल्यावर पाखरं उडून जातात, पण उंच आकाशात झेप घेताना आपल्या मातीला का विसरली असतील ही लोक. विचार करत करत पुढच्या घराजवळ जाऊन पोचलो. तुमचं गाव बघायला आलोय. आजी किती वय आता तुमचं? माझं काय जाऊन किती आहे तर मला तरी काय सांगता येईल बा, मला लिहिता येत नाही, काय नाही. काय करताय? ते सारं ते उखणले, आता सिमेंट लावलंय की? लावल्यापासून गेलं ना सगळं इकडून. मग घरात काम करा दुसरं कोण माणूस नाही तरण बिरणं? घरात कोण नाही. मी आता गावात बघितलं सगळे म्हातारी माणसं तुमच्या गावात. मग घरात लय म्हातारी माणसं, तरण पोरं पण नाही, बारकी पण पोरं नाहीत. कोणी नाही, कोणी नाही. आणि शाळेत 2 पोरच बनली फक्त. दोन पहिल्या बाबा गाव बाटलेला होता, आता कोण राहिलं इथं. मग काय लोक गेली सोडून? आता किती आपल्याला काय माहिती. पैसा करता? पैसे करता, पैसा नको, मग पैसा लागतो ना बाबा. हो पण किती अवस्था बेकार, किती घर पडल्यात इथं. इकडे बघा, इकडे इकडे बघा, एवढं छान दिसताय तुम्ही. मला अरे खरं छान दिसताय. तुमचा रंग चांगला गोरा आहे, डोळे पाणीदार आहेत. तुम्ही आहे ना तरुणपणी एकदम सुंदर दिसत असणार बाबा. तेव्हा लय चांगली होते बाबा, आता काय तेव्हा फोटो बिटो आहे का? फोटो आहेत की माझं काढले. लग्नातला? लग्नातलं ना आता फोटो नव्हतं बाबा. अरे पण तुम्ही लय छान दिसताय. युट्यूब होतं तेव्हा लगीन झालं. थोडं खेडेगावात राहून तुम्ही खरंच सुंदर दिसताय. डोकं नाही विचारलं, काय नाही विचारलं. म्हणजे आता डोकं मी काही विचारेन. नाही नाही पण बघा काही तुम्ही ही चरफणी केली नाही, काय नाही, पण छान दिसताय. मग काय करत आता मी पहिल्यापासून तशी होते आहे बाबा. आम्ही शहरात राहू, राजी काळी येऊ. आता प्रत्येक गावाची हीच कहाणी आहे. म्हातारी माणसं घरी, घर रिकाम, लोक चालला पैसे कमवायला. योग्यला पैसे करते बघा. आता आमचं एवढं घर आहे, कोण आहे घरी बाबा. टाळा लावायचं जात आपलं निघून. मग आता करायचं काय माझ्या बाबा. इकडे काय घर आहेत? गावात घर आहेत पण माणसं नाहीत गावात. माणसं गायब झाली, माणसं गेली पुण्याला पैसे कमवायला. हा हिशोब आहे का नाही? माणसं गेली पुण्याला. माळ्याची उपदानी गोधडी आहे ना, बघायलाच मिळत नाही कुठे. नाही मिळत, नाही मिळत. पहिले आमच्या आई करायचे असले गोधडी बिधडी शिवायचं काम. आता कोण करते दावा? आम्ही शिवायचो पाहिजे ना, आता कोण शिवतोय बाबा. गोधडी नाही काय नाही, आता आलं ब्लँकेट. आमची पुण्यातली गोधडी फाटली, पुण्यातली आता म्हणले शिवणी. आता ही पुण्या वाटवायची का? म्हणजे आईची पुण्यापर्यंत. पुण्याला आहे सगळी त्यांची येतं दोघं लेक लिकी. एवढं मोठं झाड आहे फणसाचं, वर जाऊन तुम्ही ते फणस काढता कशी? माकडं काढतात आमची. माकडे काढतात म्हणजे? मग काय माकडं खात्यात काढून. पण त्यांना कसं कळतं फणस पिकलंय म्हणून? पिकले म्हणजे त्यांना समजत, आपल्यावर त्यांना समजत. कशी का? कच्ची सुद्धा खात्यात. आपल्यावर त्यांना समजत. आंबा आलेत ना वर, आम्हाला खाली दिसत नाही, पण त्यांना सगळं खाली खाऊन टाकतात. तेव्हा मला कळतं की आता खात्यात. पाड लागलाय आता. हा नाही पण मग आता एवढी सगळी तुम्ही फणस त्या माकडांना खाऊन देता होय? मग काय करायचं? मग त्याला काही एकच आहे का तेव्हा? एकच माकाड आहे का? हजारांनी हजारांनी माकाड आहे इथं. लावल्यात ना ह्या
या केळी लावल्यात ही केळं कधीच खाऊन जाते न कळत तुमच्या. आमच्या कधीच केळ खाणार आपण खातो असंच सोलणार आणि ती साल आहे ना आपल्या डोक्यावर टाकणार वरनं झाडावर. म्हणजे तुम्ही झाड लावलं चूक केली. अशी येते. पण या माणूस बातच काढ नाही ती एकदा बातू आपली टोटऱ्यात आली ना की अशी फासाडते त्याचा गाभा अशी खात्यात. काही काळ माणसांनी ठेवीत नाहीत अजिबात. नाही आता पण ऐकत होतो जनावर डुकरं खात्यात मग. डुकरं तर त्या डुकरांचं नाव पण ह्यांचंच गाव. आता माकडच लय झाल्यात. माणसं कमी झाली गावात. माणसं कमी झाली माकडं लय झाल्यात. मंडळी अशी घरं गावं ओस पडलीत. हो. माणूस पैसे कमवायला शहराकडे गेला पण हे वैभव कोण राखणार. आता हे कुलप लावून कडी लावून लोक गेली. पण काय करणार शेवटी कसं आहे जी वयस्कर माणसं आहेत त्यांना तर एक घर जपलं पाहिजे कारण त्यांची जन्मभूमी आहे. ते लहानाचे मोठे इथंच झालेत कारण त्यांना एक ओढ आहे या मातीशी. त्यांना एक ओढ आहे आणि त्यांची नाळ जोडलेली आहे मातीशी. त्यामुळे त्यांना गाव सोडवत नाही हो. त्यांना काय वाटतंय की आपण ह्याच गावात मरावं. ज्या गावात जन्माला आलो ना त्याच मातीत आपण जगावं आणि त्याच मातीत मरावं अशी त्यांची इच्छा असते. मग तुम्ही त्यांना शहरात न्या, पुण्यात न्या, मुंबईत न्या पण त्यांना ते आवडणार नाही, करमणार पण नाही. शेवटी ते काय म्हणतात आपलं गावच बरं. शहर सुधारलं, शहर मोठं झालं पण गावं हिथंच राहिली, माणसं पण हिथंच राहिली. पण तुम्हाला एक कळतंय का कोरोना काळामध्ये हीच घरं, हीच गावं किंवा हीच माणसं उपयोगाला आली होती. त्यावेळेस शहरं ओस पडली पण खेडेगावात येऊन माणसांनी आपला आसरा शोधला. हक्काचं घर होतं ते येऊन राहिली. शेवटी आपल्या जीव जागवायला कोण कामाला आलं, गावाकडचं घरच आलं ना. उद्या तुमच्या पुढच्या पिढीला मामाचं घर किंवा मामाचं गाव असं दाखवायचं म्हणलं तुम्ही काय दाखवणार. त्यामुळं शहराबरोबर गाव पण जपा, गावातलं घर पण जपा आणि गावातली माणसं पण जपा. आठवड्यातून नाही पण महिन्यातून किंवा वर्षातून तर एक दिवस जा कारण ते घर तुमची वाट बघते. कारण त्याला पण भावना आहेत. त्यांनी पण तुम्हाला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. तुम्ही चालताना ज्या घराचा दाराचा उंबऱ्याचा आधार घेतला ते उंबरा किंवा दार आता निराधार झालंय. त्याला पण आधार हवाय. कधी काळी बांबूचं बेट म्हणून ओळख असलेलं हे माणगाव आता म्हाताऱ्या माणसांचं गाव म्हणून एक नवीन ओळख तर निर्माण करत नाही ना. अशी अनामिक भीती मनात वाटत राहिली.